नमस्कार, मी स्वाती. ॲक्च्यू मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण अपडेट्स पाहूया. श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे महापारेषण कंपनी व शासकीय अधिकाऱ्यांकडून दलित कुटुंबियांना धमकी. दलितांच्या जागेवरच ताबेमारीचे प्रकार करताय शासकीय कर्मचारी अधिकारी. अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील दलित गुडेकर कुटुंबाला महापारेषण कंपनीने त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या गट नंबर 345 मध्ये जागेत कोणतीही प्रकारची गुडेकर कुटुंबियांना नोटीस न बजावता या कुटुंबावर केलाय अन्याय. गट नंबर 345 मध्ये महापारेषण कंपनीचा टॉवर उभारणारी अशी दहशत ताबेमारी सरकारी कर्मचारी करतायत का? कोणताही मोबदला, कोणतीही नोटीस न देता गुडेकर कुटुंबियांना तेथून कोणताही उदरनिर्वाह होऊ नये व या गरीब दलित कुटुंबातील परिवाराला जाणून बुजून मागासवर्गीय दलित गरीब कुटुंबातील असल्याने दबाव दहशत ताबेमारी करून बेलवंडी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी रोषपणे दलित कुटुंबातील मुंबई या ठिकाणी धक्क्यावर काम करणारे दीपक गुडेकर या हमालाला फोनवरती दहशत करत जागा खाली करण्याची व पोलीस बंदोबस्तात तुला बाहेर काढीन अशी धमकी दिल्याने सर्व दलित समाजामध्ये या कुटुंबावर करत असलेल्या अन्याय विरुद्ध वाचा फोडण्यासाठी राज्यभरातून दलित समाज रस्त्यावर उतरणार असल्याचे दिसून येत आहे. या सदर अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना पत्रव्यवहार करून देखील त्या व्यक्तीवरती कसलीही कार्यवाही न झाल्याने व महापारेषण कंपनीकडून व अधिकाऱ्यांकडून गरीब कुटुंबातील हमाली करणाऱ्या दीपक गुडेकर याने स्वतःच्या कष्टाने कवडी पैसा गोळा करून ती जागा आपल्या वयोवृद्ध म्हाताऱ्या आई बाबांना व स्वतःला राहण्यासाठी विकत घेऊन ठेवली. तुमच्या जागेमध्ये पारेष कंपनी त्याला या ठिकाणी कुटुंबासाठी घर बांधण्यासाठी तयारी चालू असताना त्यातच महापारेषण कंपनीने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांच्या जागेवरती पोलीस बंदोबस्तात ताबा मारण्याचे काम करत आहेत व त्यांच्या वयोवृद्ध ज्येष्ठ अडाणी भोळ्या आई वडील यांना धमकी देऊन तुमच्या जागेवर आम्ही महापारेषणचे टॉवर उभारणार हे निश्चित झाले आहे, आता यात आम्ही काहीच करू शकत नाही असे बोलत तुम्हाला आम्ही पोलीस बंदोबस्तात 10 दिवसात काम करणार आहोत. तुम्ही आता काही केले तरी काहीही उपयोग नाही. तुम्हाला तुमच्या दलित समाजाच्या कोणत्या लोकांना सांगायचे त्यांना सांगा असे अरिरावीची भाषा करत असल्याचे दीपक गुडेकर यांनी म्हटले आहे व त्यांच्याकडे पोलीस डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची रेकॉर्डिंग देखील काढण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तात तुझे गट नंबर 345 मध्ये जागेवरती महापारेषण टॉवर उभारू अशी दादागिरी पोलीस दादा गरीब कुटुंबाला करतात का? ही तर एक प्रकारची गरीब दलित कुटुंबाला न्याय मिळवून देणे गरजेचे असते का त्यांना धमकी देणे कितपत योग्य आहे? हे असे कुठपर्यंत चालणार? यात कोण आहेत भ्रष्टाचारी? कोण करत आहे भ्रष्टाचार? सहनिशा व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे. तरी शासनाने या मुंबई या ठिकाणी भाऊच्या धक्क्यावर काम करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील रहिवासी गरीब कुटुंबातील हमाली करणाऱ्या दीपक गुडेकर कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा ही सर्व दलित समाजाच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा राज्यभर दलित संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. तसेच या गुडेकर कुटुंबातील दीपक व त्याच्या सर्व कुटुंबाने 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी जिल्हा पोलीस अधीक्षक व कलेक्टर साहेब यांच्या दालनात महापारेषणच्या विरोधात व सदर बेलवंडी पोलीस डिपार्टमेंटचे व महापारेषण विभागाचे अधिकारी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी, सर्कल व महापारेषणचे कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यासाठी दीपक गुडेकर कुटुंबाने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. शासनाने या कुटुंबाला पोलीस बंदोबस्त द्यावा. गुडेकर कुटुंबाला धोका आहे जेणेकरून या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये व गुडेकर कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी माहितीस्तव पत्र व्यवहार जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर
प्राधिकारी श्रीगोंदा पारनेर, माननीय तहसीलदार श्रीगोंदा, माननीय बेलवंडी पोलीस स्टेशनचे अधिकारी, महापारेषण ऑफिस हेड ब्रांच मुंबई बांद्रा, महापारेषण ऑफिस केडगाव अहिल्यानगर, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, गृहमंत्री यांना देखील पत्र व्यवहार केले आहे. तरी या दलित गुडेकर कुटुंबाला महापारेषण कंपनी व महाराष्ट्र शासनाने न्याय मिळवून द्यावा. जर या कुटुंबाला न्याय मिळवून दिला नाही तर यासाठी पूर्ण राज्यभर आंदोलन होणार असल्याचे समजते. यास होणाऱ्या आंदोलनात जो काही अनुचित प्रकार घडेल त्या सर्वस्व जबाबदारी शासनाचे राहील असे नमूद करण्यात आले आहे. सदर ऍक्टिव्ह मराठीच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीनुसार कळविण्यात येते. प्रतिनिधी जॉन पाटोळे, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहिल्यानगर. पर्यायी जागा म्हणून ही आम्ही घर बांधण्यासाठी ही जागा घेतलेली आहे, परंतु खरेदी केलेली केलेलं आहे. आता खरेदी केल्यानंतर तुमच्याकडे खरेदी खत वगैरे आहे या जागेचं? आमच्याकडे या जागेचं खरेदी खत आहे, जागेचा उतारा आहे, जागेचा नकाशा आहे. माझं म्हणजे पूर्ण रेकॉर्ड या जागेचं क्लिअर आहे. तुम्हाला आता या जागेमध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हणताय सर्कल आले, तलाटे आले, ग्रामसेवक येऊन गेले आणि ते कंपनीचे पारिश कंपनीचे काही लोकही आले, तर यांनी तुम्हाला काही नोटीस वगैरे काही दिली नाही का? या जागेवर त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं नोटीस वगैरे काहीच आलं. तुम्हाला याचा मोबदला वगैरे जागेचा काही दिला का? साहेब, असा काहीच कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही, माझ्याशी चर्चा नाही, माझ्याशी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला नाही आहे. यांनी अचानक 28/3/2026 रोजी या ठिकाणी अचानक आले. अचानक येऊन त्यांनी त्यांचं टेप मोजमाप वगैरे चालू केल्यानंतर आमचे आईवडील तुमच्या आई वडिलांना काय म्हटले असेल ना? ते आईवडील या ठिकाणी आले आणि आईवडिलांनी त्यांना नकार द्यायचा प्रयत्न केला. बाबा रे, तुम्ही ह्या जागेवर कसं काम करता? हे क्षेत्र कुणाचं आहे, कुणाच्या नावाने आहे? या ठिकाणी जे तुम्ही आलात, या ठिकाणी तुम्ही सिटी सर्वे वगैरे काय झाला असेल तर त्यांनी हे सगळं त्यांना उडवडीचे उत्तरं दिले. कुणी दिले उडवडीचे उत्तर? परिषदेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुमच्या आई वडिलांना का? आईवडिलांना उडवडीचे उत्तर दिले. ओके. हा. तर त्यांना म्हणजे त्यांनी ऐरेगिरीची भाषा केली. या ठिकाणी टावर होणार, हे सरकारी काम आहे, ही सरकारी कामाला तुम्ही अडथळा आणू नका, नाही जर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, हे असं त्यांना धमकवून. तर त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. त्यांनी त्यांचं न ऐकल्यामुळं मी, माझा मित्र संदीप बालवे, मी ज्यावेळेस साहेब मुंबई या ठिकाणी असतो, मुंबईला कामाला ज्यावेळेस जातो, तर माझ्या पूर्ण परिवाराची देखभाल किंवा ते आजारी पडले, माझे आईवडील वयोवृद्ध आहेत, ते आजारी असतात कायम. आईला आमच्या BP शुगरचं हे म्हणजे त्रास होतो आहे, ही आजारी असते कायम. पण ज्यावेळेस हे आजारी असतात किंवा यांना काही अडचणी असतात, तर माझा मित्र संदीप बालवे हा माझ्या एका सख्या भावापेक्षा पण मला मोठा आहे. तर तो त्या ठिकाणी येऊन त्यांना कायम सहकार्य करत असतो. तर सहकार्य करताना मग त्यांना ज्यावेळेस आईवडिलांना हे पारेषणचे जे अधिकारी आहेत यांनी दमदाटी द्यायचा प्रयत्न केला किंवा यांचं हे काम थांबवण्यासाठी त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी ऐकलं नाही. त्याच्यानंतर मी संदीप बालवे यांना फोन केला, कारण दादा असं झालेलं आहे, आपल्या शेतामध्ये पारेषणचे कंपनीचे काही अधिकारी आलेत आणि त्यांनी आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती न देता काम चालू केलेलं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जावा. त्याच्यानंतर त्यांनी हातातलं काम सोडून या ठिकाणी आले. सत्य परिस्थिती पाहिली त्यांनी साहेबांना विचारणा केली का साहेब, हे जे काम तुम्ही चालू केलं आहे हे कशाच्या आधारे केलं आहे? तुम्ही यांना सरळ या शेतकऱ्याला, ह्या जो जमिनीचा मालक आहे त्यांना तुम्ही पत्रव्यवहार झाला का? तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं का? त्यांना नोटीस दिलं का कायदेशीर? तुमच्या मित्राने विचारणा केली, मित्रांनी त्यांना विचारणा केली का बाबा रे, याच्याबद्दल तुम्हाला काय आहे? तर म्हणले ह्या जागेचं तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत का? तर त्यांनी पूर्ण नकार दिला. ह्या जागेचं आमच्याकडे कागदपत्र नाही, कुठला विषय नाही, हे सरकारी काम आहे, आम्ही या ठिकाणी करणार. हा त्यांनी ज्यावेळी त्यांना हे केला बालवेंना, तर बालवेंनी पहिले त्यांचं पूर्ण ऐकून घेतलं. ते बालवेंना ज्यावेळेस कळालं की बाबा रे हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत, त्यावेळेस त्यांना आता बालवेंनी इथं येऊन समझोता करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांनासुद्धा कुठल्या गोष्टीचं एवढी वाव दिली नाही. परंतु ज्या वेळेस त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, सांगितलं बाबा रे, तो व्यक्ती मुंबईवरून आल्यानंतर, सदर मालक आल्यानंतर तुम्ही हे काम चालू करा. त्याच्यानंतर सरकारी कामामध्ये अडथळा आणला हे कारण सांगून बालवेंवर यांनी खोटा गुन्हा दाखल केला का सरकारी कामामध्ये व्यत्यय आणल्या कारणामुळं त्यांच्यावर FIR नोंदवली गेली. बेलवंडी पोलीस स्टेशन या ठिकाणी FIR नोंदवली गेली त्यांची. तर
तर हे मी त्याच्यानंतर मला फोन आला, बालवेंनी मला सांगितलं का दादा असा असा प्रकार झाला. मुंबईवरून मी त्या दिवशी आलो, रात्री आलो. दुसऱ्या दिवशी मी स्वतः आई वडील आणि मी स्वतः बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या सरांना मी, त्या मॅडम होत्या, जाधव मॅडम आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट केली, मॅडम मला FIR नोंदवायची, माझी तक्रार आहे, माझ्या शेतामध्ये पारेषण कंपनीचा टावर येतो आहे, तर तो मला कुठल्या प्रकारचा समज नाही, नोटीस नाही, पत्र नाही, तर मला कुठल्या प्रकारचं न सांगता हे काम चालू केलेलं आहे, तर याच्याबद्दल मला FIR नोंदवायची. तर त्यांनी मला ठीक आहे म्हणले, चालतंय, तुम्ही हा अर्ज, माझा एक छोटासा अर्ज होता त्याच्याबरोबर, तो अर्ज त्यांनी न घेता त्यांनी सोनवळकर साहेब आहेत API बेलवंडी पोलीस स्टेशनचे API जे आहे सोनवळकर साहेब, ते म्हणले त्या साहेबांशी भेटा. साहेबांना भेटण्या गेल्यानंतर साहेबांनी हे प्रकरण पाहण्याच्या अगोदरच कुठलं प्रकरण आहे काय आहे तुम्हाला विचारलं नाही का व्यवस्थित? त्यांनी कुठल्याच प्रकारची मला व्यवस्थित माझ्याशी चर्चा केली नाही किंवा माझ्याशी बोलले नाही. कुठून आला तर मी सांगितलं, साहेब म्हटलं पारेषणचा टावर माझ्या शेतामध्ये. म्हणले उकलगावचा का? म्हणले हो. तर म्हणले हो, तुम्ही सरकारी कामामध्ये व्यत्यय आणताय ना, तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार. तुमचं ऐकून नाही घेतलं का त्यांनी? काय माझं कुठलंही म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं नाही. काय नाव त्यांचं? API सोनवळकर साहेब. त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का समजून? काही कुठल्याच प्रकारची मला त्यांनी म्हणजे माहिती दिली नाही, सांगितलं नाही. त्यांनी उलट माझ्यावरच गुन्हा दाखल होईल, बालवेवर जसा गुन्हा दाखल केला तसा तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, सरकारी कामामध्ये तुम्ही व्यत्यय आणताय ना, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. तर मी त्यांना विचारलं, सर माझा अर्ज आहे, हा अर्ज तरी स्वीकार करा. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं काय, असे अर्ज जे आहेत हे आम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतो म्हटले. हे असे अर्जाचा आम्ही कुठला विचार केला जात नाही. आम्ही पण, तुम्ही सर्कल का जा, प्रांत का जा, कुठेही जा, हे असे अर्ज आम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतो. तर ज्यावेळेस त्यांचं हे प्रत्युत्तर असं आल्यानंतर मी थोडासा टेन्शनमध्ये आलो. साहेब हे पहा साहेब, मी एकदम हलक्या कुटुंबाचा आहे, मागासवर्गीय समाजाचा आहे, मला कुठल्याही प्रकारचा कोणाचाही आधार नाही आहे साहेब, मला आधार कोणाचाच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, अल्पसंख्याक असल्या कारणामुळे प्रत्येकजण, अधिकारी तर आहेच आहे, प्रत्येकजण प्रेशरमध्ये आणतोय, दबाव आणतोय. तर आता मी पूर्ण व्हायवर झालेलो आहे साहेब. तर त्यांना मी हात जोडले, साहेब याच्यावर कमसे कम पोच तरी द्या. तर त्यांनी नंतर ते मॅडमला सांगून मला त्याच्यावर पोच दिली. तर त्यांनी माझ्या अर्जाचा आतापर्यंत कुठल्या प्रकारचा त्यांनी हे केलं नाही. काय म्हटले ते अधिकारी तुम्हाला? अधिकाऱ्यांनी, पोलीस डिपार्टमेंटचे ते अधिकारी काय म्हटले? काय नाव त्यांचं? सोनवळकर साहेब. हां, काय म्हटले ते? त्यांनी स्पष्ट सांगितलं का आम्ही हे असे अर्ज जे आहेत हे कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतो म्हणले. याचा आम्ही पण किंवा जे तहसीलदार साहेब आहेत ते पण, तुम्ही कुठे जा, ह्या अर्जाचा कुठला उपयोग होणार नाही असं म्हटलं का? सांगितलेलं आहे मला. तर त्याच्यानंतर मग आम्ही हे अर्जाची जी प्रत आहे ती DCP साहेबांकडे घेऊन गेलो. DCP साहेबांकडे घेऊन गेल्याच्या नंतर तर ही मला पोच वगैरे भेटली. त्याच्यानंतर तोच अर्ज मी माननीय आपले तहसीलदार साहेब आहे त्यांना दिला, त्याच्यानंतर प्रांत साहेबांना दिला, जिल्हाधिकारी साहेबांना दिला, त्याच्यानंतर महापालिकेचं जे ऑफिस आहे खेडगावमध्ये त्यांना दिला, त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला, ऊर्जामंत्र्यांच्या नावाने दिला. काय नाव आहे आपलं? मंदा रावसाहेब गुडेकर. आम्हाला आहे ना सरकारने न्याय द्यावा. माझं बच्चे काम करते हातगाडीचं तिकडं, आमजवळ पैसा पाणी नाही, काय नाही. आम्ही 4-5 माणसं ते बसून खातो, आम्हाला कामधंदा होत नाही. आम्हाला सरकारने तेव्हा का माझा हात असा झाला आहे, मला चालता येत नाही त्या पायानी, माझा हात वरती होत नाही. आम्ही कशी तरी चटणी मिरची खातो तर त्याच्या जीवावर राहतो. तर आम्ही घर बांधायला जागा घेतली तर आम्हाला त्याच्यात बी सरकार असं करायला लागलं. पण सरकारने आमचा विचार करावा ना. आम्ही गरीब माध्यम समाजाचे माणसं आहेत, आम्हाला कामधंदा होत नाही, काय नाही. आता काळजी करू नका आई, तुमचं जे बोलणं आहे आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवू, ऊर्जा मंत्र्यापर्यंत. काळजी करू नका. हात जोडून विनंती करते तुमच्या पुढं. आम्ही काय करायचं गरीब माणसांनी? तर काय करायचं मग? तर मग त्याच्यात बी ते टावर आल्यावर आम्ही कुठं घर बांधायचं, कुठं जायचं यायचं? माझे 2 बारीक बच्चे आहेत, सुनबाई, हातगाडीचं काम करतो माझा मुलगा तिकडं.
कुठं हातगाडीचं काम कुठं करतात? मुंबईला आहे, भाऊच्या धक्का. हा. काय करायचं मग आम्ही म्हातारी माणसं गावाला आहेत, एक सुनबाई आहे, 2 नातुंड आहेत माझी, आम्हाला कोणाचा आधार आसरा नाही. आई, आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? माझा मालक आहे, सुनबाई आहेत, 2 नातुंड आहेत, आम्ही 4-5 माणसं इथं राहतो. माझा मुलगा मुंबईला आहे पोट भरायला. आम्हाला किती तारामळे आमची, एकलंच कमावता आहे. हा, आम्ही खातोत आपलं रोजीरोटी, चटणी. कोण लोक आलते तुमच्याकडं? आमच्या काल ते टावरवाले लोक, हा, काय म्हणले? ते काय म्हणले, आम्ही तुमच्या वावरात टावर घेणार आहे. आम्हाला आधी विचारलं नाही, पुसलं नाही, अनौकदा तेच एकदम आलेत आणि ते म्हणले आम्ही इथंच घेणार टावर. आम्ही म्हणलं आम्हाला एवढीच जागा आहे, आम्हाला घर नाही, घर पाडायचं ते मालक म्हणतोय, लोकांच्या जागेत राहतो आम्ही. तर मग आम्ही काय करायचं? तर ते आमच्या वावरात तेवढं माझ्या मुलांनी 1-1 रुपया जमा करून ती शेत तेवढं वावर घेतले. ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमद.